हॅलो फ्रेंड्स, आज आपण बी कॉम फायनल इयरचं ऑडिटिंग या विषयासंदर्भातील सिलॅबस याला इंट्रोड्यूस करणार आहोत. गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीचा हा सिलॅबस आहे आणि ऑडिट या सब्जेक्ट संदर्भातील हा सिलॅबस आहे. ठीक आहे. बी कॉम फायनल इयर, बी कॉम थर्ड इयर. तर याच्या संदर्भामधल्या थोडीशी माहिती अगोदर समजून घ्या. ऑडिटिंगचा जो सिलॅबस आहे हा CBCS पॅटर्ननुसार जो कोअर कोर्स आहे हा CBCS पॅटर्न आहे. ठीक आहे. आणि त्याचं पेपर जो राहणार आहे म्हणजे थेरी पेपर जो राहणार आहे हा थेरी पेपर 80 मार्क्सचा थेरी पेपर राहणार आहे आणि इंटरनल असाइनमेंट हे 20 मार्क्सचे राहणार आहे. ठीक आहे. थेरी पेपर हा 80 मार्क्ससाठी आणि इंटरनल असाइनमेंट जी आहे ही 20 मार्क्ससाठी इंटरनल असाइनमेंट राहणार आहे. एवढं लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आता आपण सिलॅबसकडे जाऊया. आता सिलॅबसकडे जाताना आपण 4 युनिटचं सिलॅबस असते हे माहीतच आहे तुम्हाला. आता फायनलमध्ये आलेले आहात तर 4 युनिटचं सिलॅबसमधला पहिला युनिट बघून घ्या. आता पहिल्या युनिटचे काय कंटेंट आहेत तर ते कंटेंट काय घटक आहेत ते घटक तर याच्यामध्ये 2 टॉपिक दिलेले आहेत. युनिट नंबर फर्स्टमध्ये 2 टॉपिक आहे. पहिला टॉपिक जो आहे तो पहिला टॉपिक हा ऑडिटचा आहे. हा जो पहिला टॉपिक आहे आणि हा दुसरा टॉपिक आहे. ऑडिटिंगचा पहिला टॉपिक आहे. तर ऑडिटिंगच्या पहिल्या टॉपिकमध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे, ऑडिटिंग म्हणजे काय, त्याचं मिनिंग, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याची इम्पॉर्टन्स, त्याचं नीड, ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिटिंग टू द बिझनेस अँड ओनर्स. आणि बिझनेस आणि ओनरसाठी ऑडिटिंगमुळे काय फायदे होतात, काय बेनिफिट्स मिळतात ते सगळे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला इथे युनिट नंबर फर्स्टमध्ये शिकायला मिळणार. त्याच्यानंतर लिमिटेशन्स ऑफ ऑडिट, काही मर्यादासुद्धा आहेत ऑडिटच्या. खर्च वगैरे वाढतो ऑडिटिंगचा कारण की तो उत्पादन खर्च नाही आहे. तो खर्च म्हणजे हिशेब ठेवण्याचा खर्च आहे किंवा हिशेब बरोबर आहे किंवा नाही ते चेक करण्याचा खर्च आहे. ऑडिटिंग म्हणजेच काय, तेच होते ना अंकेक्षण. आपण त्याला कशाला म्हणतो अंकेक्षण. ऑडिट केलं, एखाद्या संस्थेचं ऑडिट करायचं आहे, ऑडिट करणे म्हणजेच काय असते, अकाउंट ठेवणे हा हिशेब करणे. आणि ऑडिट करणे म्हणजेच काय, त्या हिशेबाची तपासणी करणे. त्या हिशेबाची तपासणी करणे म्हणजे तो जो हिशेब केलेला आहे, जे लेखे लिहिलेले आहे, जे खाते लिहिलेले आहेत, अकाउंट्स लिहिलेले आहेत ते बरोबर आहेत किंवा नाही. जो खर्च केलेला आहे खरंच तो खर्च केला आहे का, मग आहेत तर मग त्याचे बिल कुठं आहेत, त्याच्या रिसिप्ट पावत्या कुठं आहेत, त्या सगळ्या ची तपासणी करणे म्हणजेच ऑडिट. ठीक आहे. तर त्या ऑडिटच्या संदर्भामधला सगळं मिनिंग, त्याचा अर्थ काय होतो, त्याचे ऑब्जेक्ट काय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा इम्पॉर्टन्स आताच सांगितलं मी थोड्या वेळापुरता पूर्वी. त्याची गरज का बरं गरज आहे, ह्या सगळ्या तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये बघायला मिळणार. त्याच्यानंतर टॉपिक नंबर सेकंड, दुसऱ्या टॉपिकमध्ये काय सांगितलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑडिट. ऑडिटचं काही वर्गीकरण करायचं आहे, ज्याला आपण प्रकारसुद्धा म्हणतो. ऑडिटचे प्रकार काय काय आपण कोणत्या कोणत्या वर्गानुसार याच्यानुसार त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपण त्याचे प्रकारसुद्धा किंवा त्या वर्गीकरणामध्ये आपण त्याला पाठवत असतो. तर क्लासिफिकेशन ऑफ ऑडिटमध्ये काय काय आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कंटिन्युअस ऑडिट कशाला म्हणतात, त्याला आपण संतत अंकेक्षण मराठीमध्ये त्याला म्हणतात, संतत अंकेक्षण. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायचं आहे की संतत अंकेक्षण त्याला इंग्लिशमध्ये कंटिन्युअस ऑडिट असे म्हणतात. तर संतत अंकेक्षण म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मोर इफेक्टिव्ह होण्यासाठी, अधिक इफेक्टिव्ह होण्यासाठी, म्हणजेच कोणतं कंटिन्युअस ऑडिट हा मोर इफेक्टिव्ह, अधिक इफेक्टिव्ह होण्यासाठी तुम्हाला काही रेमेडीज, काही उपाययोजना करावी लागतील. त्या उपाययोजना कोणत्या असणार आहेत, त्या उपाययोजनांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर ॲन्युअल ऑर पिरियडिकल ऑडिट, वार्षिक किंवा एखाद्या कालावधीनंतर होणारा जो ऑडिट असतो तो ऑडिट म्हणजेच काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस हे सुद्धा तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ ऑडिट याच्यामध्ये बघायचे आहेत. कोणता, ॲन्युअल अँड पिरियडिकल. ठीक आहे. हे दोन्ही ऑडिटचे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. म्हणजे हा सगळा जो सिलॅबस आहे, युनिट नंबर फर्स्टचा जो सिलॅबस आहे, हा सिलॅबस तुम्हाला पूर्ण अभ्यास या सिलॅबसनुसार होणार आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर सेकंड बघा. युनिट नंबर सेकंडमधला पहिला जो टॉपिक आहे तो आहे ऑडिटिंग प्लॅनिंग. आता ऑडिट करण्याचं सुद्धा एक प्लॅन असते.
आणि तो प्लॅनिंगनुसारच केला जाते. ठीक आहे, तेव्हाच एक प्रभावी अंकेक्षण होत असते, अंकेक्षण प्रक्रिया पूर्णत्वास जात असते. तर त्याचं काही प्लॅन असते, त्याचा काही प्रोग्राम असतो. त्या प्रोग्रामला आपण ऑडिट प्रोग्राम असं म्हणतो. तर तो ऑडिट प्रोग्राम, हा जो ऑडिट प्रोग्राम आहे, या ऑडिट प्रोग्रामचं कंटेंट काय राहणार आहे, ठीक आहे, त्याचे घटक कोणते कोणते राहणार आहे, त्याची प्लॅनिंग कशा पद्धतीची असणार आहे, त्याची आवश्यकता का बरं आहे, ऑडिट प्रोग्रामची का बरं त्याची आवश्यकता काय आहे, अत्यावश्यकता इसेन्शियल्स काय बरं अत्यावश्यकता आहे, ते सगळे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर ऑडिट प्रोग्रामचे ॲडव्हान्टेजेस, ठीक आहे, डिसॲडव्हान्टेजेस, ठीक आहे ना, ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम. त्याच्यानंतर रेमेडीज टू रिमूव्ह रेमेडीज टू रिमूव्ह द ड्रॉबॅक्स ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्राममध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत, ज्या काही चुका आहेत, त्या चुका रिमूव्ह करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं आहे युनिट नंबर सेकंडचा पहिल्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, युनिट नंबर सेकंडचा दुसरा जो टॉपिक आहे तो वाउचिंग. दुसरा जो टॉपिक आहे तो वाउचिंगचा टॉपिक आहे. आणि वाउचिंग म्हणजेच आपण ज्याला मराठीमध्ये प्रमाणके म्हणतो. तर प्रमाणक, वाउचर ज्याला म्हणतो, वाउचर, तुमचा हा शब्द ऐकण्यात गेला असेल, वाउचर म्हणजे प्रमाणक. जसं एखादा खर्च होत आहे तर त्या खर्चाचं काय प्रमाण आहे, एखादी रिसिप्ट मिळत आहे किंवा काही रिसिव्ड होत आहे तर त्याचं काय प्रमाण आहे, ठीक आहे, तर त्याला म्हणतात प्रमाणके. जसं काही रिसिप्ट्स असतील, काही बिल्स असतील, ठीक आहे, हे सगळे प्रमाणके म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. ठीक आहे, तर त्या वाउचिंगचा मीनिंग ऑफ वाउचिंग, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, इम्पॉर्टन्स, ठीक आहे, वाउचरचे प्रकार, टाईप्स ऑफ वाउचिंग, त्याच्या टाईप्स ऑफ वाउचर्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ वाउचिंग, ठीक आहे, डिफरन्स बिटवीन रुटीन चेकिंग अँड वाउचिंग. रुटीन चेकिंग आणि वाउचिंगमधला काय फरक आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर वाउचिंग ऑफ कॅशबुक, वाउचिंग ऑफ इज फ्रॉम रिसिप्ट अँड पेमेंट साईड ऑफ कॅशबुक. तर कॅशबुकची वाउचिंग हे नेहमी केल्या जाते. कॅश म्हटल्यानंतर त्याचा रोजचा संबंध किंवा नगदी पैशाशी त्याचा संबंध येत असतो. तर जर मी खर्च करत आहे, मी कॅश खर्च करत आहे, तर त्याचं वाउचरसुद्धा मिळणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर त्या संदर्भामधला सगळा अभ्यास तुम्हाला युनिट नंबर सेकंड टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया तिसरं टॉपिक, त्याच्यानंतर तिसरा युनिट. तर तिसरा युनिट काय राहणार आहे, ते तिसरा युनिट बघू. तर तिसऱ्या युनिटमध्ये इंटरनल चेक अँड इंटरनल कंट्रोल हा तुमचा तिसऱ्या युनिटचा पहिला टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये इंटरनल चेक कशाला म्हणतात किंवा इंटरनल कंट्रोल कशाला म्हणतात, तर त्याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, ठीक आहे ना, बघून घ्या काय लिहिलेलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ इंटरनल चेक. त्याच्यानंतर ऑडिटर्स ड्युटी, अंकेक्षकाची काय ड्युटी, काय कर्तव्य राहणार आहे, ते राहणार आहेत इंटरनल चेकिंगच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे इंटरनल चेकिंग आणि इंटरनल कंट्रोल याच्यामधला डिफरन्स बिटवीन इंटरनल चेकिंग अँड टेस्ट चेकिंग. टेस्ट चेकिंग आणि इंटरनल चेकिंगमधला काय फरक आहे, ठीक आहे, डिफरन्स बिटवीन इंटरनल चेक अँड इंटरनल टेस्ट चेक याच्यामधला फरकसुद्धा तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये शिकायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इंटरनल कंट्रोल. इंटरनल कंट्रोलचे काय सांगितलेलं आहे, इंटरनल कंट्रोलचे ऑब्जेक्टिव्स, त्याच्यानंतर लिमिटेशन्स, त्याच्यानंतर इंटरनल कंट्रोल, इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल, त्याच्यानंतर प्रोसिजर ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल, त्याची प्रोसिजर काय आहे ते सुद्धा तुम्हाला प्रोसिजर ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल. त्याच्यानंतर मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ इंटरनल कंट्रोल आणि त्याच्यानंतर क्वेश्चनरीज. तर अशा प्रकारे हा तुमचा युनिट नंबर 3चा सिलेबस राहणार आहे. 3मध्ये तुम्हाला इंटरनल कंट्रोल अँड इंटरनल चेकिंग याच्या संदर्भामधला अभ्यास तुम्हाला थर्ड युनिटमध्ये फर्स्ट टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लेझरचं ऑडिट. लेझर म्हणजे खात्यांच्या संदर्भामधील, अकाउंटच्या संदर्भामधील लेझर अकाउंट्स असतात, त्या लेझर अकाउंट्सच्या संदर्भामधील ऑडिट काय राहणार आहे, ते ऑडिट तुम्हाला त्याचासुद्धा फ्रॉड
जो काही फ्रॉड आहे तो फ्रॉड शोधून काढण्यासाठी तुमचं लेझरचं ऑडिट करण्यात येते. त्याचं इंट्रोडक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर फ्रॉड विथ लेझर, इंट्रोडक्शन फ्रॉड विथ लेझर, त्याच्यानंतर ऑडिट ऑफ परचेस लेझर, ठीक आहे, ऑडिट ऑफ सेल्स लेझर, ऑडिट ऑफ जनरल लेझर, ऑडिट आउटस्टँडिंग असेट्स अँड, ठीक आहे ना, आउटस्टँडिंग असेट्स अँड लॅबिलिटीज. तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये युनिट नंबर 3 मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 4. तर युनिट नंबर 4मध्ये ज्या काही कंपन्याज आहेत त्या कंपन्यांची लेझर तुम्हाला किंवा त्याचं ऑडिट आहे ते ऑडिट कशा प्रकारचे असते ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितले जाईल. जसं बँकिंग कंपनीज असेल, बँकिंग कंपनीच्या संदर्भामधील, इन्शुरन्स कंपनी असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असेल किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल, या 4 प्रकारच्या कंपन्यांचं ऑडिटच्या संदर्भामधला सर्व अभ्यास युनिट नंबर 4मध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बँकिंग कंपनीज जे काही आहे त्याचं लेजिस्लेशन काय असेल, त्याचे कायदे काय असतील, त्या कायद्याच्या संदर्भामधील तुम्हाला कायद्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचं ऑडिट करावं लागेल, ठीक आहे. त्याचं अप्रोच काय असेल, त्याचं दृष्टिकोन काय असेल, कॅपिटल लॅबिलिटीज, असेट्स ऑडिट, नॅशनलाइज्ड बँक, ऑडिट ऑफ नॅशनलाइज्ड बँक, हे सगळे तुम्हाला युनिट नंबर 4मध्ये. त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी असेल, कोऑपरेटिव्ह कंपनीज असेल, या सगळ्यांच्या संदर्भामधील हा पूर्ण सिलेबस आहे युनिट नंबर 4, ठीक आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही हा लिहू शकता आणि सगळ्यांच्या बुकामध्ये हे दिसलं पाहिजे. सगळ्यांनी हे लिहून घ्या, ठीक आहे. युनिट नंबर 1, 2 अँड 3 हा फर्स्ट युनिटचा सिलेबस, सेकंड युनिटचा सिलेबस, थर्ड युनिटचा सिलेबस अँड फोर्थ युनिटचा सिलेबस, ठीक आहे. हे 4ही युनिट तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते समजून घ्यायचं आहे की तुमचा सिलेबस अशा प्रकारचा आहे, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर पेपर पॅटर्न काय राहणार आहे, तर पेपर पॅटर्न याच्या अगोदरच मी सांगितलेलं आहे की पेपर हा तुमचा 80 मार्क्सचा पेपर राहणार आहे. थेरी मार्क्स 80 मार्क्स आणि त्याच्यानंतर असाइनमेंट मार्क्स 20 मार्क्स, असाइनमेंट मार्क्स 20 आणि थेरी मार्क्स 80, असं टोटल 100 मार्क्सचं पेपर राहणार म्हणजे सब्जेक्ट राहणार आहे. आणि पेपर त्याच्यापैकी थेरी पेपर हा तुमचा 80 मार्क्सचा थेरी पेपर राहणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि पेपर पॅटर्न नेहमीप्रमाणे जसं तुम्ही फर्स्ट इयरमध्ये पेपर सॉल्व केले, सेकंड इयरमध्ये पेपर सॉल्व केले, त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे युनिट नंबर फर्स्टवर राहणार. ए बी हा 8-8 मार्क्ससाठी, हां दोन्ही क्वेश्चन 8-8 मार्क्ससाठी, ए बी हा 8 मार्क्ससाठी, तर सी हा 16 मार्क्ससाठी. बघा सी हा किती मार्क्ससाठी, 16 मार्क्ससाठी. युनिट नंबर सेकंडवर क्वेश्चन नंबर सेकंड विचारण्यात येईल आणि तो सुद्धा ए बी अँड सी सेम तशाच प्रकारचे, जसं क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तसंच क्वेश्चन नंबर सेकंड, फक्त युनिट नंबर सेकंडवर राहणार आहे. क्वेश्चन नंबर थर्ड हा युनिट नंबर थर्डवर राहणार आहे, ठीक आहे. बघा याच्यासमोर लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर थर्ड युनिट नंबर थर्ड, ठीक आहे. ए अँड बी अँड सी, ए बीला ऑर सी राहणार आहे. नंतर पुन्हा तुम्हाला पेपर पॅटर्न समजून सांगणार आहे जेव्हा पेपर जवळ येतील. पेपरच्या वेळेस मी तुम्हाला पुन्हा एकदा क्वेश्चन पेपर तुम्हाला पुन्हा पेपर पॅटर्न समजून सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर युनिट नंबर 4 हा क्वेश्चन नंबर 4 हा युनिट नंबर 4वर राहणार आहे, ठीक आहे. याच्यासमोर लिहिलेलाच आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे हा 4ही युनिटवर राहणार आहे. जसं ए युनिट नंबर फर्स्टवर, बी युनिट नंबर जसं आहे ना, ए युनिट नंबर फर्स्टवर, बी युनिट नंबर सेकंडवर, सी युनिट नंबर थर्डवर आणि डी हा युनिट नंबर 4वर, ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुमचा हा सिलेबस आणि हा क्वेश्चन पेपर पॅटर्न राहणार आहे. हा अशाच पद्धतीचा पेपर पॅटर्न राहणार आहे आणि हा जो पेपर पॅटर्न आहे CBCS पॅटर्नचा आहे, ठीक आहे ना. हे एवढं लक्षात ठेवा. आणि हे नवीन सिलेबसनुसार आहे. तर हा जो नवीन सिलेबस आहे CBCS पॅटर्नचा युनिट नंबर थर्ड म्हणजे मागच्या वर्षीपासून हा आलेला पॅटर्न आहे CBCS पॅटर्न फायनलसाठी. फर्स्ट इयरला आता 4 वर्ष झाले CBCS पॅटर्न येऊन, परंतु फायनलसाठी पहिला वर्ष होता मागचा वर्ष, हा वर्ष तुमच्यासाठी दुसरा वर्ष असेल. तर CBCS पॅटर्ननुसार तुमचे हे 4 युनिट याच्यामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि समजून घ्या, ओके.